हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिरुध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण 16व्या अध्यायाला सुरुवात केली होती. दैव आसुर संपत्ती विभाग योगो नाम. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याच्या संदर्भातले 6 श्लोक काल आपण पाहिले होते. 6वा श्लोक असा होता, द्वौ भूतसर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्तः आसुरं पार्थ मे शृणु. दैवी संपत्तीबद्दल मी विस्तारपूर्वक तुला पार्था सांगितलेलं आहे आणि आता तू आसुरी संपत्तीविषयी ऐकावंस असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि आता आज आपण 7व्या श्लोकापासून पुढे अध्याय 16वा श्लोक 7 ते 12 हे आपण बघणार आहोत आज. आता हा 7वा जो श्लोक आहे तो आसुरी वृत्ती आणि सदाचाराचा अभाव सांगणारा श्लोक आहे. म्हणजे आसुरी वृत्ती कशी असते, जिथे सदाचाराचा लोप कसा होतो हे. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते. आसुरी संपत्तीचे जे लोक असतात, प्रवृत्तींच निवृत्तींच न विदुः आसुराः, या आसुरी वृत्तीच्या लोकांना प्रवृत्तीही कळत नाही, निवृत्तीही कळत नाही. न शौचम, अंतर्बाह्य शुचिता. बाह्य शुचिता म्हणजे शरीराची स्वच्छता शुचिता, आणि शुचिता म्हणजे अंतरंगाची शुचिता, अंतःकरणाची शुचिता. अंतःकरण 4 आपल्याला माहिती आहेत, बुद्धी, चित्त, मन आणि अहंकार या सगळ्यांची शुचिता, ती पण त्यांना माहिती नसते. न च आचार, हा आचार म्हणजे सदाचरण. सद आचरण कसं असतं, चांगलं आचरण कसं असतं हेही त्यांना माहीत नाही. न सत्यम, सत्य भाषण, खरं बोलणं, खरं वागणं हेही त्यांना माहिती नाही, माहीत नसतं. त्यामुळे ना ते काही करू शकतात ना करवू शकतात. याच्याबद्दल ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, या जाणणे याची राती तयांचे मन. पुण्यालागी प्रवृत्ती, पुण्य करण्याची प्रवृत्ती होणं, पापाविषयी निवृत्ती, पापांच्या संदर्भात तिथून निवृत्त होणं, पापांपासून बाजूला होणं, निवृत्त होणं. या जाणण्याची राती म्हणजे विवेक, हे जाणण्याचा विवेक. तयांचे मन, त्यांच्या मनात या बाबतीत अंधार असतो, त्यांचं मन अविवेकी असतं, यातला विवेक त्यांना करता येत नाही. निगणेया आणि प्रवेशा चित्तने दितू आवेशा, कोशकीटू जैसा जचिन्नला पै. कोशकीटू हा दृष्टांत दिलाय. ज्याप्रमाणे कोशामध्ये असणारी आळी किंवा कोशामध्ये असणारं कीट, हा त्याच्या मनामध्ये त्या कोशातून बाहेर पडण्याविषयी किंवा कोशामध्ये आत शिरण्याविषयी या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत त्याला बिलकुल तो उदासीन असतो. ना त्याला बाहेर निघावं वाटतं ना त्याला आत यावं वाटतं. तो आपला काय म्हणतात निरामय बसलेला असतो आतमध्ये. त्याप्रमाणे हे आसुरी लोक, ना त्यांना प्रवृत्ती कळते ना निवृत्ती कळते, त्या बाबतीत ते अविवेकी असतात. परी आसुरा प्राणिया शौचनाही धनंजया, पवित्रत्व जेवी भांडिया न मद्याचिया. पुन्हा आणखी एक दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे मद्याचं भांडं, ज्याच्यामध्ये मद्य ठेवलेलं असतं, त्या मद्याच्या भांड्याला पवित्रता नसते, ते कधीच पवित्र होत नाही. त्याप्रमाणे आसुरा प्राणिया, आसुरी वृत्तीच्या लोकांमध्ये शौच नाही धनंजया,
शुचिता नसते. अंतर्बाह्य शुचिता, न बाह्य शुचिता असते ना अंतरंगाची शुचिता असते. त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती त्या मध्य ठेवलेल्या भांड्यासारखी असते. आणि वाढविती विधीची आस, का पाहती वडिलांची वास, आचाराची भाष नेणतेची ते. शास्त्रोक्त विधिविधान त्यांना कळत नाही. नंतर वडिलांची वास न पाहती, म्हणजे आपले वडीलधारे माणसं कसे वागतात, त्यांचं आचरण कसं आहे त्याचंसुद्धा ते अनुसरण करत नाहीत, अनुकरण करत नाहीत. आचाराची भाष, सद आचरण, शुद्ध आचरणाची भाषाच ते करत नाहीत, म्हणजेच त्यांना त्याची जाणीवही नसते. नेणतेची ते कधीच हे जाणून घेत नाहीत, त्या वाटेलाच ते जात नाहीत. त्यामुळे हे आसुरी संपत्तीचे लोक कसे असतात त्याची पहिली झलक आपल्याला इथे त्यांनी दाखवली आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः, न शौचन्नापि च आचारो न सत्यंतेषु विद्यते. आता 8व्या श्लोकामध्ये ते दुराचार कसा करतात हेच वर्णन केलेलं आहे. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगद आहुः अनीश्वरम, अपरस्पर संभूतम किमन्यत कामहैतुकम. हे आसुरी स्वभावाचे लोक असे सांगतात की हे जग आश्रयरहित आहे. अप्रतिष्ठम म्हणजे ज्याची प्रतिष्ठाच नाही, त्याला आश्रयच नाही, या जगाला दुसरा कोणताही आश्रय नाही असं ते सांगतात. आणि हे कसं आहे जग? असत्यम, सर्वतः खोटं. जगत आहुः अनीश्वरम, निरीश्वर. हे जग ईश्वराचं नाही, या जगात ईश्वर नावाची कोणतीही गोष्ट नाही, ते अनीश्वर असं जग आहे. अपरस्पर संभूतम, स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झालेलं हे जग आहे. स्त्री पुरुषांचा संयोग होतो आणि या जगाची उत्पत्ती होते. इथे परमेश्वर नावाची काही चीज नाही, हे खरं नाही, हे कुणाच्या आश्रयाने राहत नाही. अपरस्पर संभूतम, उत्पन्न तसं झालेलं आहे. किमन्यत काम हैतुकम, केवळ काम हेच त्याचा हेतू आहे, कारण आहे. या जगाच्या उत्पत्तीचं मूळ कारण हा काम आहे. या कामामधूनच हे सगळं जग उत्पन्न झालेलं आहे. ईश्वर नाही, ते कुणाचं अधिष्ठान नाही, ते असत्य आहे असं ते सांगत सुटतात. आता ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्था, ये ते म्हणती ते वृथा अवघेची हे. ऐसी हे विश्वव्यवस्था, अनादिसिद्ध असणारी ही विश्वाची जी व्यवस्था आहे त्याचा आदी माहीत नाही, अंत माहीत नाही, मध्य माहीत नाही खरं तर माणसाला. पण ही सगळी व्यवस्था येते म्हणती ते वृथा, या संपूर्ण विश्वव्यवस्थेला ते वृथा, खोटं, व्यर्थ आहे असं म्हणतात. यज्ञमूढ ठाकिले यागी, देवपिसे प्रतिमालिंगी, नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. आणखी काय म्हणतात ते? यज्ञमूढ ठाकिले यागी, जे यज्ञ करणारे लोक आहेत ते यज्ञ मूर्खासारखे करणारे आहेत. देवपिसे प्रतिमा लिंगी, प्रतिमा आणि लिंग, लिंग म्हणजे चिन्ह. प्रतिमा आणि देवतांची चिन्ह, म्हणजे जसं शिव असेल तर त्याचं चिन्ह नंदी आहे, गणपती असेल तर त्याचं चिन्ह मूषक आहे. अशा प्रतिमा म्हणजे फोटो आणि लिंग म्हणजे चिन्ह किंवा मूर्ती. देवांच्या चिन्हामध्ये किंवा मूर्त्यांमध्ये, प्रतिमांमध्ये त्यांना देवाचं पिसं लागलंय असं म्हणतात. नागवले भगवे योगी समाधी भ्रमे, समाधीच्या भ्रमामुळे हे भगवेधारी जे लोक आहेत, योगी आहेत, हे यांना काही अर्थ नाही, हे सगळं व्यर्थ आहे असं ते सांगतात. येथा आपुलेनी बळे
भोगी जे 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 वेटाळे, हे वाचोनी वेगळे पुण्य आहे, येथे आपुलेनी बळे. इथे या जगामध्ये प्रत्येकजण स्वबळावर भोगी जे 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 वेटाळे, जे जे आपल्याला प्राप्त होतं ते ते भोगतात. हे वाचून वेगळे पुण्य आहे, याच्या वाचून वेगळं कोणतं पुण्य नाही, हेच सगळं पुण्य आहे. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आघवे जग. हे संपूर्ण जग काय आहे? या कारणे कामे, याचा हेतू काम हाच आहे. स्त्री पुरुष युग्मे, स्त्री आणि पुरुषांच्या जोडीतून म्हणजे नर नारी या जोडीतून मिळती जेथ जन्मे, या संपूर्ण जगाला जन्म मिळतो, हे संपूर्ण जग उत्पन्न होतं असं ते सांगतात. एवं कामा वाचुनी काही जगा मुळीच आन नाही, ऐसे बोलता पाही असुर गाते. ते असुर असणारे लोक कामा वाचुनी काही जगा मुळीच आन नाही, या कामाशिवाय या जगात इतर काहीही नाही असं ते बरळत राहतात. आता 9वा श्लोक. एताम दृष्टिमवष्टभ्य नष्टात् मानोल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. एवं दृष्टिम अवष्टभ्य, अशा प्रकारच्या दृष्टीचा अवलंब करून, म्हणजे अशा प्रकारची दृष्टी ज्यांची आहे असे हे असुरी लोक, नष्ट आत्मनः अल्पबुद्धयः, ज्यांचा स्वभाव त्यांच्या अल्पबुद्धीमुळे नष्ट झालेला आहे असे, प्रभवंती समर्थ असतात. कशासाठी? उग्रकर्माणः, क्रूर कर्म करण्यासाठी ते समर्थ असतात. कारण काय? तर स्वभाव नष्ट झालेला आहे. स्वभाव काय आहे? जो जन्माबरोबर भगवंताकडून आपल्याला मिळालेला आहे तो स्वभाव, म्हणजे आत्म्यामध्ये स्थिर राहण्याची वृत्ती, त्याला स्वभाव म्हणतात. आणि त्यांचा तो स्वभाव नष्ट झालेला असल्यामुळे प्रभवंती उग्रकर्माणः, ते उग्रकर्म किंवा क्रूर कर्म करण्यासाठी समर्थ असतात, प्रभावी असतात. आणि काय करतात? क्षयाय जगतः अहितः, संपूर्ण जगाच्या क्षयाला ते कारण होतात आणि सगळ्यांवर अपकार करणारे असतात. अहित, हित म्हणजे उपकार, कल्याण, आणि अहित म्हणजे अकल्याण किंवा अपकार करायला ते समर्थ असतात आणि जगाच्या नाशाला कारण होतात. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. मग केवळ या देहखोडा अमेध्योदकाचा बुडबुडा, विषयपंकी सुहाडा बुडाले गा. केवळ या देहखोडा, देहरूपी खोडामध्ये, देहरूपी डबक्यामध्ये अमेध्य उदकाचा बुडबुडा, अमेध्य म्हणजे घाणेरडं सडलेलं अशा पाण्याचा तो बुडबुडा असतो. विषयपंकी बुडालेगा, आणि विषयरूपी चिखलामध्ये ते लडबडलेले असतात, बुडालेले असतात. उदयी जणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टोद्देशे, जन्मती ते तैसे लोकाटू. उदयी जेणे केतूचे जैसे, धूमकेतू उदयाला आला की लोक काय समजतात? विश्वा अनिष्टोद्देशे, संपूर्ण विश्वाचं अनिष्ट करण्यासाठी हा धूमकेतू उगवतो असं म्हणतात. त्याप्रमाणे जन्मती ते तैसे लोकाटू, त्याप्रमाणे हे आसुरी लोक या जगामध्ये जन्म घेतात आणि जगाचं अनिष्ट करतात. विरूढलिया अशुभ, अमंगळाचं बीज रुजलं. विरूढलिया अशुभ, अशुभ म्हणजे अमंगळ, अमंगळाचं बीज एकदा रुजलं की काय होतं? फुटती तैते कोंभ, मग त्याला आसुरी कोंभ फुटायला लागतात, फुटवे फुटायला लागतात. पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते, जणू पापाचा, पापरूपी सगळ्या गोष्टींचा विजयस्तंभ, कीर्तिरूपी स्तंभ असे ते
आणि कसे चालते ते चालते फिरते असे ते पापाचे विजयस्तंभ असणारे असे ते आसुरी लोक असतात. आता 10वा श्लोक. कामम आश्रित्य दुष्पूरम दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वात् असद्ग्राहान् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. कामम आश्रित्य दुष्पूरम. दुष्पूरम कधीही पूर्ण न होणारं कार्य करायला जातात. आपल्या हाताने हे कार्य पूर्ण होणार नाही याची त्यांना जाणीव असते, पण तरीही ते काम करायला ते धजावतात, म्हणजे पुढे येतात. कशामुळे? दंभ मान मद अन्वितः. दंभ दंभ म्हणजे खोटा अभिमान, मान सन्मान, मद म्हणजे गर्व यांनी युक्त असल्यामुळे आपल्या हातून पूर्ण होणार नाही अशा कामांना ते प्रवृत्त होतात. मोहात कशामुळे? अज्ञानामुळे. मोह म्हणजे अज्ञान असतं, त्यामुळे ते असं करायला लागतात. गृहीत्वात् असद्ग्राहान्. अज्ञानाचे खोटे सिद्धांत स्वीकारून, असद्ग्राहान् खोटे सिद्धांत स्वीकारून, प्रवर्तन्ते अशुचिव्रतः भ्रष्टाचाराद्वारे जगामध्ये वावरतात, भ्रष्टाचार करत फिरतात, असे हे आसुरी लोक असतात. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. मातलिया कुंजरा अगळी जाली मदिरा तैसा मदाचा ताठा तवजरा चढता अंगी. एखाद्या मातलिया कुंजरा, कुंजर म्हणजे हत्ती मदोन्मत्त झालेला असताना आगळी झाली मदिरा, त्याला मद्य मिळालं प्यायला. तैसा मदाचा ताठा तवजरा चढती अंगी. तसा या असुरांच्या अंगी मदाचा म्हणजे गर्वाचा ताठा भरून राहतो. आपल्याकडे एक सुभाषित आहे. आधीच मरकट त्यातही मद्य प्याला, तशातही त्यास वृश्चिक दंश झाला, त्यातही त्यास झाली भूत बाधा, आहा वर्णू काय मग त्या लीला. त्याप्रमाणे या आसुरी लोकांचं असतं. हा इथे दिलेला दृष्टांत आहे. मातलिया कुंजरा अगळी जाली मदिरा तैसा मदातांचा ताठा तवजरा चढता अंगी. आणि आग्रह तो चिठावो वरी मौढ्या ऐसा सावावो मग काय वाणू निर्वाहो निश्चयाचा. आणि आग्रह तोची ठावो. आपल्याला दुराग्रह त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आग्रह म्हणजे दुराग्रह ठाम होतो. वरी मौढ्या ऐसा सावावो त्याच्या मदतीला मूढपणा येतो, मूर्खपणा त्याच्या मदतीला येतो. मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. मग त्यांच्या हटेलपणाची लीला काय सांगावी. हटवादी असतात ते, हट्टवादी, दुराग्रही. ऐसे निगा आटोपे थोरिये आणती पापे धर्मधेनू खुरपे सुटले जैसे. मोकाट गाईचं तोंड पिकात जसं चालतं त्याप्रमाणे हे असुर आपल्या स्वैर घमेंडखोर वागण्याने पापाची सतत वाढच करत सुटतात. पापाचा निराश कधी करत नाही. ऐसे या पद्धतीने हे आसुरी लोक वागतात. आता 11वा श्लोक. चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिताः काम उपभोग परमा एतावदिति निश्चिताः. चिंताम अपरिमेयांच. अपरिमेय म्हणजे अनेक चिंता ते वाहतात. प्रलयांताम उपाश्रिताः मृत्यूपर्यंत, प्रलय होईपर्यंत, मृत्यूचा आश्रय होईपर्यंत हे सतत चिंता, आमरण, असंख्य चिंतांचं ओझं घेतात.
कशासाठी? काम उपभोग परमा, विषय उपभोग भोगण्यामध्ये तत्पर असल्यामुळे. एतौ आदिती इतकंच सुख आहे निश्चितः, असं निश्चित समजणारे. विषयोपभोग घेणे हेच जगातलं सर्वोच्च सुख आहे असं ते समजतात आणि त्यामुळे अपरिमेयां चिंतां वहंती प्रलयांताम, मृत्यूपर्यंत. प्रलय म्हणजे मृत्यूपर्यंत हाच काय तो आनंद, विषय उपभोग असं समजतात आणि निश्चिंतपणे तसेच जगतात, असे हे असतात. आता 12वा श्लोक. आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसञ्चयान्. आशापाशशतैः बद्धाः, शेकडो आशारूपी पाशांमध्ये हे बांधलेले असतात. कामक्रोधपरायणाः, काम आणि क्रोध युक्त असे ते असतात. इहन्ते कामभोगार्थम, काम आणि भोग यांचीच इच्छा करणारे असतात. आणि ते काय? अन्यायेन अर्थसंचयान, आणि अन्यायपूर्वक अर्थसंचय करतात, संपत्ती प्राप्त करतात, पदार्थांचा संग्रह करतात, द्रव्य प्राप्त करतात. कशासाठी? विषय उपभोगांसाठी. कारण तोच एक आनंद आहे, तोच सर्वोच्च आनंद आहे हे त्यांच्या मनामध्ये कायम झालेलं असतं. अन्यायेनार्थ संचयान याचा अर्थ त्यांनी इथे छान दिलाय. लाचखोरी, धोकेबाजी, कर चोरी, मंदिर, बालक, विधवांचे धन हिसकावणे अशा पद्धतीने ते धन प्राप्त करतात आणि त्यातून विषयोपभोग केवळ घेत राहतात. असे हे आसुरी संपत्तीचे लोक असतात. आता या 12व्या श्लोकावर आपण थांबणार आहोत. बाकी भाग आपण उद्या पाहणार आहोत. पण हे 7 ते 12 श्लोक आता आपण म्हणणार आहोत. अध्याय 16 श्लोक 7 ते 12. प्रवृत्तिंच निवृत्तिंच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. प्रवृत्तिंच निवृत्तिंच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम्. किमन्यत् कामहैतुकम्. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः. प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. क्षयाय जगतो हिताः. काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः. दम्भमानमदान्विताः. मोहाद् गृहीत्वात् सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. प्रवर्तन्ते शुचिव्रताः. चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः. प्रलयान्तामुपाश्रिताः. कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. एतावदिति निश्चिताः. आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः. कामक्रोधपरायणाः.
इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान. हरिः ओम. आज इथे थांबणार आहोत. पुढचा उरलेला भाग उद्या बघूया.